नमस्कार, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. स्थायी समिती अध्यक्ष हे सपनों के सौदागर, विरोधकांचे टीकास्त्र. दारू विक्रेत्यांना अभय देण्यासाठी शहरातून जाणारे राष्ट्रीय व राज्य महामार्ग पालिकेकडे हस्तांतरित करण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध. स्वच्छतेमध्ये पुणे रेल्वे स्थानकाचा पहिल्या 10 क्रमांकात समावेश. डॉक्टर नितीन करमळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू. शेतकऱ्यांच्या मुलांनी फुलांना लिहिलेले शेतकऱ्यांचे आसूडचे वाचन. प्लास्टिक असोसिएशनची जीटीएसवर कार्यशाळा. राज्य महामार्ग मनपा हद्दीत हस्तांतर करण्याला विरोध, संभाजी ब्रिगेडने छेडले आंदोलन. ठळक घडामोडींनंतर पाहूया सविस्तर बातम्या. स्थायी समितीच्या अध्यक्षांनी अंदाजपत्रकात बेरजेचा खेळ करून पुणेकरांच्या डोळ्यात धूळ फेकली, असा सूर विरोधकांनी काढलाय. जमा आणि खर्चाचा ताळमेळ नसलेले स्थायी समितीचे अंदाजपत्रक बेरजेला खेळ करून फुगवण्यात आले आहे. सपनों के सौदागर असलेल्या स्थायी समिती अध्यक्षांनी पुणेकरांच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. अंदाजपत्रकातून विरोधी पक्षाच्या सभासदांना अत्यल्प निधी देण्यात आला असून भाजप नगरसेवकांच्या पोळीवर मात्र भरभरून तूप वाढवण्यात आले आहे, अशी घणाघाती टीका करीत विरोधकांनी स्थायी समितीच्या अंदाजपत्रकाची चिरफाड केली आहे. तर पुण्याच्या विकासाला दिशा दाखवणारे वास्तववादी अंदाजपत्रक, अशा शब्दात सत्ताधारी सभासदांची अंदाजपत्रकांचे समर्थन केले. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी नुकतेच 2017-18 या वर्षासाठीचे 5,592 कोटींचे अंदाजपत्रक मुख्य सभेला सादर केले. या अंदाजपत्रकावर गुरुवारपासून पालिकेच्या खास सभेत चर्चा सुरू झाली आहे. यावेळी विरोधकांनी अंदाजपत्रकाचा खरपूस समाचार घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभागृह नेते सुभाष जगताप म्हणाले, 2016-17 वर्षात महापालिकेला 3590 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र यंदा त्यामध्ये 2322 कोटींची वाढ करून अंदाजपत्रक फुगवण्यात आले आहे. महापालिकेच्या उत्पन्नात 12 ते 15% जास्त वाढ होत नाही. केंद्र व राज्यातील भाजप सरकारही अनुदान देताना हात आखडता घेत आहे. पुण्याचे 8 आमदार 2 खासदार याबाबत मुग गिळून गप्प आहेत. मग विकास कामांसाठी पैसा आणणार कुठून? राष्ट्रवादी काँग्रेसच्या योजनांचेच नवमुलाव घेऊन पुन्हा सादर करण्यात आले आहेत. स्मिता कोंढरे, हमीदा सुंडके, अमृता बाबर, अश्विनी भागवत, योगेश ससाने, वनराज आंदेकर यांनी अंदाजपत्रकात सत्ताधारी सभासदांसाठी अधिक तरतूद व विरोधी पक्षांच्या सभासदांसाठी अल्प तरतूद केल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे. तर अजय खेडकर, राणी भोसले, गोपाळ चिंतल यांनी वास्तववादी अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल स्थायी समितीच्या अध्यक्षांचे अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील दारूबंदीसाठी शिवसेनेच्या वतीने पालिकेत भजन करून आंदोलन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील 500 मीटर परिसरात बंद झालेले दारू विक्रीची दुकाने पुन्हा सुरू करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुढाकार घेतला असतानाच महापौर मुक्ता टिळक यांनी मात्र महामार्गावर दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध दर्शवला आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे दारू विक्रेत्यांना अभय म्हणून पुणे महापालिकेच्या हद्दीतून जाणारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग पालिकेकडे
हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्र्यांना घरचा आहेर मिळाला आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील 500 मीटरच्या परिसरात दारू विक्रीस बंद घालण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महामार्गालगत दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची गोची झाली आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापौर बंगल्यावर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील महामार्गालगत दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर दारू विक्री बंद झाल्याने राज्य शासनास आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे महापालिका शहरातील महामार्ग ताब्यात घेण्यास राजी असून रस्ते हस्तांतरित करण्यासाठीचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याचे बापट यांनी यावेळी सांगितले. शासनाला महसूल वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली. या बैठकीस अवघे काही दिवस उलटले असताना महापौरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून महामार्गावर दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध दर्शवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गाच्या परिसरात 500 मीटर अंतरापर्यंत दारूबंदीचा निकाल दिला आहे. महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेसोबत पत्रव्यवहार केला आहे. परंतु आपण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला प्राधान्य द्यावे अशी मागणी महापौरांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे शहरात दारूची दुकाने पूर्ववत सुरू करण्यासाठी जाहीरपणे पुढाकार घेणाऱ्या पालकमंत्री बापटांची चांगलीच कोंडी झाली असून आता या संदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आमचा उद्देश एवढाच आहे, ही पुण्यनगरी आहे, ही शिक्षणाचं माहेरघर आहे आणि अशा ठिकाणी आज जे महामार्ग 4 महामार्ग 5 महामार्ग जे पुणे महानगरपालिकेत ताब्यात घ्यायचा आज डाव रचलाय ते महामार्ग घेतल्यानंतर जी दुकानं चालू होणार आहेत, मग ते बिअर शॉपी असतील, परमिट रूम असतील, हॉटेल असतील, देशी दारूची दुकानं असतील, वाईन शॉप्स असतील, अशी 2000 कमीत कमी दुकानं ती चालू होणार आहेत. मग ह्या दुकानं चालू होण्याचा मागचा हा डाव आहे नुसता. ह्या डावाच्या मागे ह्या पुणे शहराचे पालकमंत्री गिरीश बापटांचा हात आहे. गिरीश बापटांनी कचरा प्रश्न असताना बाहेरगावी गेले, परदेशी गेले, 10 दिवस राहिले, परंतु हा प्रश्न त्यांना एवढा महत्त्वाचा वाटला का की हे इमिजिएटली या ठिकाणी लवकरात लवकर येऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा घाट घातलेला आहे. आता 12 तारखेला आयुक्तांनी पत्र पाठवलेलं आहे की सदरचे 4 ते 5 जे महामार्ग आहेत ते महामार्ग आमच्या ताब्यात द्यावेत. हे महामार्ग ताब्यात पूर्वीपासून आम्हीच त्यांचं मेंटेनन्स तर आम्हीच करतोय, परंतु महामार्ग ताब्यात घेण्याचा घाट काय, आम्ही तर मेंटेनन्स करतोयच ना. परंतु ह्याचा मागचा डाव एवढाच आहे की ही जी दारू दुकानं जी बंद आहेत ती बंद दारू दुकानं चालू होणार आहेत. आज ह्याच्या मागे फार मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे. आज आमच्या कानापर्यंत आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांकडे हे दुकानदार फिरत होते की बाबा ह्या आर्थिक व्यवहार करून आमचा ह्या व्यवसाय चालू होऊ द्या. परंतु आज ज्या पुणे शहराने आज ह्या भाजपवाल्यांना 98 नगरसेवक निवडून दिले, आज तेच नगरसेवक पुण्यासाठी चांगले दिवस आणणार आहेत का, हाच त्यांचा आढावा असणार आहे का कामाचा, की बाबा अच्छे दिन जे अच्छे दिन म्हणतात हेच अच्छे दिन आणणार आहेत का. हे आमचं म्हणणं एवढंच आहे. आज पांडुरंगाजवळ आम्ही आज विनंती केली की ह्या पालकमंत्र्यांना सुदबुद्धी दे. आज काही दिवसावरती संत तुकाराम महाराजांच्या पालखी येणार आहेत, तुकाराम महाराजांची, संत ज्ञानेश्वरांच्या पालखी येणार आहेत आणि त्या वारकऱ्यांचं स्वागत आपण हे दारू दुकानं चालू करून करणार आहोत का. आज यांनी अच्छे दिन, आज आम्ही हे जगभर ढोल पिटून सांगत होते आम्ही अच्छे दिन आणणार आणि आज हे अच्छे दिन आणण्याचे दिवस आहेत का. ह्यांच्याकडं 98 नगरसेवक निवडून फार मोठं बलाढ्य असं त्यांच्याकडे एक मोठ्या हत्तीसारखं बहुमत आहे. हे बहुमताच्या जोरावर चालू करतील. हा जो विषय आहे हा विषय जनरल बॉडीमध्ये आला पाहिजे होता. जनरल बॉडीचा अधिकार आहे. जनरल बॉडीने हा विषय मंजूर केल्यानंतर तो विषय, हे रस्ते, ते महामार्ग ताब्यात घेण्याचा अधिकार जनरल बॉडी जेव्हा मंजूर करतो त्याच्यानंतर तो पत्र आपण मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे होतं. परंतु परस्पर पालकमंत्री आणि आयुक्त हा घाट घालत आहेत आणि यांनी 12 तारखेला हे पत्र पाठवले. याच्यानंतर जर रस्ते सुरू झाले तर शिवसेनेची ही पुणे शहराची, पुणे महानगरपालिकेपासून सुरुवात आहे. उद्या ज्या महामार्गावरती दुकानं असतील, जे महामार्गावर हे या ठिकाणी येणार आहेत त्या महामार्गावर शिवसेना रस्त्यावर उतरेल.
रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेबाबत पुणे रेल्वे स्थानकाने पहिल्या 10 क्रमांकात स्थान पटकावले आहे. रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेबाबत रेल्वे मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात पुणे रेल्वे स्थानकाने देशात 9वा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी A1 दर्जाच्या स्थानकामध्ये पुणे स्थानक शेवटच्या क्रमांकावर होते. गेल्या वर्षभरात केलेल्या विविध उपाययोजनांमुळे पुणे रेल्वे स्थानकाने थेट पहिल्या 10 क्रमांकात स्थान पटकावले आहे. तर रेल्वे प्रशासनाने स्थानकावर स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवले. सफाई कामगारांचे कष्ट, भित्तिचित्र, पत्रक इत्यादींच्या माध्यमातून करण्यात आलेली जनजागृती यामुळे हे शक्य झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर नितीन करमळकर यांची निवड. त्यांनी गुरुवारी देवानंद शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर नितीन करमळकर यांची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी त्यांनी या पदाचा पदभार देवानंद शिंदे यांच्याकडून स्वीकारला. कुलगुरू पदासाठी एकूण 90 अर्ज आले होते. त्यातून 5 जणांची अंतिम यादी करण्यात आली. राज्यपाल विद्यासागर यांनी या उमेदवाराची मुलाखत घेतल्यानंतर या 5 जणांमधून पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर नितीन करमळकर यांची निवड करण्यात आली. गुरुवारी त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये या पदाचा पदभार कुलगुरू देवानंद शिंदे यांच्याकडून स्वीकारला. यावेळी विद्यापीठ प्रशासनातील अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान करमळकर यांनी विद्यापीठाच्या विविध प्रश्नांची जाणीव मला असून विद्यापीठाचा कारभार हा विद्यार्थीचे हित समोर ठेवून काम करणारा आहे. शिकणाऱ्या मुलांना रोजगार मिळवून देणे, विविध विभागांना स्कूल या छत्राखाली आणून विद्यार्थी केंद्रित कामकाज करणार असल्याचे सांगितले. करमळकर यांची निवड ही 5 वर्षासाठी राहणार आहे. भावना अत्यंत संमिश्र आहेत. मी स्वतः इथे विद्यार्थी होतो, त्याच्यानंतर शिक्षक, त्याच्यानंतर प्राध्यापक आणि मग ॲडमिनिस्ट्रेशनच्या बऱ्याच गोष्टी, EKCचं कोऑर्डिनेटर आणि इतर बऱ्याच जे काही माझ्यावर जबाबदारी दिल्या होत्या त्या पार पाडण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांना विशेषतः म्हणजे मी स्वतः हॉस्टेलमध्ये राहिलेलं आहे, कॅम्पस लाईफ काय आहे ते बघितलेलं आहे. मी स्वतः एखाद्या अत्यंत सामान्य घरातून येतोय. वडील माझे सरकारी नोकर आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचा संघर्ष शिक्षणासाठी काय असतो हा मी स्वतः भोगलेला आहे, जवळून पाहिलेला आहे. त्यामुळं विद्यार्थी निष्ठित आणि विद्यार्थी केंद्रित सगळा कारभार चालेल. विद्यार्थ्यांचं सुख आणि विद्यार्थ्यांना उपजीविका मिळण्यासाठी लागणारे शिक्षण, मग त्याचे कौशल्य विकास असेल किंवा बाकीच्या गोष्टी, हे सगळ्यांचा विचार करून आपण काम करू आणि या विद्यापीठाला अत्युच्च पदावर नेण्याचा प्रयत्न करू. दानवेंच्या राजीनाम्यासाठी महात्मा फुले वाड्यात शेतकऱ्यांच्या मुलांनी फुलेंना लिहिलेल्या शेतकऱ्यांच्या आसूड या पुस्तकाचे केले वाचन. शेतकरी कर्जमाफी रावसाहेब दानवे यांनी शेतकरी विरोधी केलेल्या वक्तव्याचे निषेध करण्यासाठी आणि दानवे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात महात्मा फुले वाड्यात शेतकऱ्यांच्या मुलांना फुल्यांची लिहिलेल्या शेतकऱ्यांच्या आसूड या पुस्तकाचे वाचन केले. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, बाबा आढाव, सुभाष वारे, नितीन पवार, डॉक्टर संजय सोनवणी, शांताराम कुंजीर उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या खांद्यावर असणारा हा आसूड केवळ शेतकरी सहाय्य करणाऱ्या जनावरांसाठीच वापरला जातो असे त्यांना वाटत नाही. सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध आणि शोषकांविरुद्धही हा आसूड वापरला पाहिजे. सत्तेच्या प्रस्थापनेसाठी आणि आसूडाशिवाय दुसरे कोणते समर्थ साधन शेतकऱ्यांच्या हाती आहेत? नांदावयास आणावयाचे असेल तर शेतकऱ्यास सर्व प्रकारच्या विद्या शिकवल्या पाहिजेत. भोकरदनमध्ये दानवे यांच्या घरासमोर उपोषण दडून टाकल्यानंतर शेतकऱ्यांच्या या मुलांनी राज्यात ज्या ज्या ठिकाणी भाजपची संवाद यात्रा जाईल तिथे शेतकऱ्यांच्या आसूडचे वाचन करून भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात येणार असल्याचं या मुलांनी सांगितलं. खरं म्हणजे महात्मा फुल्यांचा शेतकऱ्याचा आसूड मध्ये जे फुल्यांनी मांडणी केलेली आहे की शेतकऱ्यांच्या दैन्य अवस्थेला इथला ढोंगी धर्मव्यवस्था, इथला ब्राह्मणशाही आणि सरकारी अधिकाऱ्यांची जनतेप्रती तुटलेली नाळ, असं फुल्यांच्या शेतकरी आसूडची मांडणी होती.
त्या काळामध्ये ब्रिटिश लुटायचे आणि ब्राह्मणशाही लुटायची. आज फरक झाला नाही. आजची सरकारी अधिकाऱ्यांची मानसिकता ही ब्रिटिशांच्याच तोडीची आहे, किंबहुना ब्रिटिशांपेक्षा अतिशय निर्गुण आजचे सरकारी अधिकारी वागतायत शेतकऱ्यांप्रती. तुरीबद्दलचा प्रश्न असेल, त्यामध्ये सरकारचं सगळी प्रशासकीय व्यवस्था अपयशी ठरलं हे त्याचंच द्योतक आहे. त्यानंतर ब्राह्मणशाही व्यवस्थेविषयी आणि धर्मव्यवस्थेविषयी शेतकऱ्यांच्या दैन्यावस्थेला फुल्यांनी जे जोडलेलं होतं ते आजही रिलिव्हंट आहे. आज महात्मा फुले, तुम्हाला आश्चर्य वाटेल, फुल्यांच्या शेतकरी आसूडमध्ये गोहत्येसंदर्भात विचार आहेत. फुल्यांच्या शेतकरी आसूडमध्ये शेतकरी संपावर जाण्यासंदर्भातले विषय आहेत. याच शेतकरी आसूडमध्ये तत्कालीन वर्तमानपत्र, त्या काळातली वर्तमानपत्र सरकारची कशी बाजू लावून धरतायत, त्याला शेतकऱ्यांनी बळू पडू नये, असे सगळे विषय फुल्यांनी त्या काळामध्ये हाताळलेले आहेत. फुल्यांचा शेतकऱ्यांविषयीचा विचार, फुल्यांची शेतकऱ्यांविषयीची मांडणी, त्या मांडणीमध्ये असलेले प्रश्न जे सुचवलेले आहेत, सांगितलेले आहेत फुल्यांनी, ते आजही कायम आहेत. महात्मा फुल्यांनी शेतीच्या पाण्याचा प्रश्न सांगितलेला आहे, तो आजही रिलिव्हंट आहे. महात्मा फुल्यांनी मिळणाऱ्या भावाचा प्रश्न सांगितलेला आहे, तो आजही रिलिव्हंट आहे. महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांना जसं धर्माच्या अंधश्रद्धेच्या नादी लागून जसं फसवलं जातं ते आजही कायम आहे. आत्ताचं सरकार हे गोहत्या असेल आणि फक्त धर्माचे, जातीचे प्रश्न लागून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतं. प्लास्टिक असोसिएशनच्या वतीने जीटीएस कार्यशाळा घेण्यात आल्याचे योगेश बाबर यांनी सांगितले. 1995 साली प्लास्टिक असोसिएशन या संस्थेची स्थापना झाली. रौप्य महोत्सवी वर्षाकडे संस्थेची वाटचाल सुरू आहे. प्लास्टिक व्यवसायाचा विस्तार होत आहे. आता 400 पेक्षा जास्त प्लास्टिक लघु उद्योग काम करत आहेत. असोसिएशनच्या वतीने विविध कार्यशाळा घेतल्या जातात. नुकतीच जीएसटी नावाची कार्यशाळा घेतल्याचे अध्यक्ष योगेश बाबर यांनी सांगितले. यावेळी पॉम्युलर आयकॉन पुरस्कार 2017चे पालकमंत्री बापट यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. इमर्जिंग कंपनी ऑफ द इयर पुरस्काराने तळवडे येथील रवी अँड कंपनीचा गौरव करण्यात आला. नाविन्यपूर्ण उद्योजक पुरस्काराने नंद कॉम्पोजिट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा, पॉम्युलर कंपनी ऑफ द इयर पुरस्काराने प्रदीप प्लास्टिक मॉडलर्स कंपनीचा, तर जीवन गौरव पुरस्काराने रदनिका प्रधान यांचा गौरव करण्यात आला. प्लास्टिक असोसिएशनची 2017 ते 2019 या 2 वर्षासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष नितीन कोंडाळकर, उपाध्यक्ष नितीन गटनानी, सरचिटणीस सुनील गोसावी, खजिनदार संदीप लखानी सह खजिनदार कन्हैयालाल खत्री यांची नियुक्ती करण्यात आली. जे उद्योजक आहेत त्यांचं रिकग्निशन मात्र आम्ही करत नाही, त्यांच्या पाठीवर थाप नाही आणि प्रोत्साहनपर आम्ही आतापर्यंत राहून गेला आमच्याकडनं 20-22 वर्षामध्ये. तर आम्ही आता ते सुरू करतोय आणि त्याची संधी विशेषतः नामदार गिरीशजी बापट येतात म्हटल्यावर मग शुभ मुहूर्ताला वेळ नको, त्वरितच तो निर्णय घेतला आणि या वर्षीपासून आम्ही पॉलिमर आयकॉन अवॉर्ड्सची सुरुवात करीत आहोत. 4 कॅटेगरीज मध्ये आम्ही तो अवॉर्ड देणार आहोत. इमर्जिंग पॉलिमर कंपनी ऑफ द इयर, पॉलिमर कंपनी ऑफ द इयर, इनोव्हेटिव्ह कंपनी ऑफ द इयर आणि लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड्स, असे 4 कॅटेगरीज मध्ये आम्ही ते अवॉर्ड्स देणार आहोत. राज्य महामार्ग मनपा हद्दीत हस्तांतर करण्याला विरोध करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेडने छेडले आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाच्या 500 मीटर अंतर्गत जे दारूचे दुकानं असतील, बियर बार असतील, वाईन शॉप असतील, ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बंद करण्याचे आदेश न्यायालयाने घेतलेले आहेत आणि तसंच सर्व राज्यांना ते बंधनकारक करण्यात आलेलं आहे. तसंच ते पुणे महानगरपालिकेला सुद्धा बंधनकारक आहे. परंतु सर्व व्यापारी, मग ते देशी दारू दुकानाचे असतील किंवा बार मालक असतील, यांच्या हट्टापोटी सन्माननीय नगरसेवक किंवा महापौर यांच्या आर्थिक गणितं जोडण्यासाठी महापालिकेतील प्रशासन आणि महापालिका आयुक्त हा असा निर्णय घेण्याची शंका आहे की राज्य महामार्ग महापालिकेच्या हद्दीमध्ये असल्याने ते हस्तांतरित करून घ्यायची आणि पुणे शहरामध्ये परत ती दारूची दुकानं खुली करायची. परंतु आमचं या हस्तांतरणावर विरोध आहे. त्याचं कारण असं की आमची अशी मागणीच आहे की दारूमुक्त शहर आणि गाव आणि शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव
म्हणजे जर गाव दारूमुक्त झाली, शहरं दारूमुक्त झाली, तर अनेक संसार हे जे उद्ध्वस्त झालेले आहेत ते परत एकदा उभारण्यासाठी प्रयत्न होईल. म्हणून दारूबंदी करावी या मागणीसाठी आम्ही महापालिकेकडं आणि राज्य सरकारकडं सुद्धा आग्रही होतो. आणि महापालिकेला आमची विनंती आहे की आपण सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय घेतलेला आहे त्याचं तंतोतंत पालन करावं आणि शहरातील राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत जे दारूचे आणि दुकानं आणि बिअर बार असतील हे सर्व बंद करावीत. आमची तर मागणी अशी आहे की ती 100% बंद झाली पाहिजेत. परंतु यावर जर त्यांनी ठोस पावलं नाही उचलली तर संभाजी ब्रिगेड हा लोकलढा तर लढेलच, परंतु आम्ही या विरोधात तीव्र आंदोलन करू. आणि आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, माननीय पालकमंत्र्यांना विनंती आहे, महापौरांना विनंती आहे की आपण जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा. जे संसार उद्ध्वस्त झालेत ते जर सुधारायचे असेल तर आपण दारूबंदी करावी आणि दारूबंदीच्या साठी ही दारू दुकानं परत सुरू झाली नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे. पुन्हा एकदा एक नजर ठळक घडामोडींवर. स्थायी समिती अध्यक्ष हे सपनो के सौदागर, विरोधकांचे टीकास्त्र. दारू विक्रेत्यांना अभय देण्यासाठी शहरातून जाणारे राष्ट्रीय व राज्य महामार्ग पालिकेकडे हस्तांतरित करण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध. स्वच्छतेमध्ये पुणे रेल्वे स्थानकाचा पहिल्या 10 क्रमांकात समावेश. डॉक्टर नितीन करमळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू. शेतकऱ्यांच्या मुलांनी फुलांना लिहिलेले शेतकऱ्यांचे आसूडचे वाचन. प्लास्टिक असोसिएशनची GTS वर कार्यशाळा. राज्य महामार्ग मनपा हद्दीत हस्तांतर करण्याला विरोध, संभाजी ब्रिगेडने छेडले आंदोलन. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.